अगं बाई, अजून कशा आल्या नाहीत या? एवढे वाटते तर स्वतः बाहेर बघून ये ना. गप्प बस रे. मार खाण्याचे लक्षण दाखवतेस तू आता. छे, सगळ्यांचे लक्ष सुभद्रा काकूंकडेच आहे. मी काय करतोय ते बघायला कुणाला वेळ आहे का? अरे देवा, हे काय झालं आई? अगं तू पडलीस की काय? अगं सगळे पाहत काय राहिलीस? आईला हात नाही का द्यायचा? ही तुझी बायको गोगल गाय, मला काय हात देणार? हिचे सगळेच हळूहळू. आणि खबरदार कोणास हाक मारलीस तर आपल्या आतडे तुटते म्हणून येतो हो आपण इथे. पण यांनी लाज लज्जा सगळी गुंडाळूनच ठेवलीये. घरात लग्न कार्य करतायत पण वडीलधाऱ्यांचा मान काही ठेवत नाहीत. अरे रानड्यांच्या कुळात आम्ही सगळ्यात वडील. देवासमोर पान सुपारी ठेवल्यावर मान असतो तो वडीलधाऱ्यांचा. भाऊसाहेब, एकूण परिस्थिती जरा जास्तच कठीण दिसते. सुभद्रा काकूंची समजूत काढायला ताई साहेबांची पद्धती अपुरी पडलेली दिसते. माई साहेबांत त्या दादे देणार नाहीत. हट्टी खोड आहे ते, वाकणार नाही असे लवकर. मला नकोय हो काही, पण रीतीचे काय असते ना तेवढे सांगतेय. आता लहानांनी रीत कुळाचार बाजूला ठेवली तर वडीलधाऱ्यांनीच नको का कान धरायला? खरे हो सुभद्रा बहिणी, चुकले आमचे. सगळ्यांच्या वतीनं मी क्षमा मागते. पण आता तुम्ही आत चला. हवे तर मी पाया पडते तुमच्या. तुझ्या क्षमेने नाही भागायचे हो. तू कोण? मम म्हणण्यापुरती फक्त. ज्याने रीत पाळली नाही, ज्याने वडीलधाऱ्यांची पत्रास ठेवली नाही, त्या तुझ्या नवऱ्यास माझ्या धाकट्या चुलत दिरास पाठव आणि केलेल्या कृत्याची कबुली द्यावयास सांग. अशी भडमुंजांसारखी लग्ने करीत नसतात म्हणून रानड्यांच्यात. सगळे कसे रीतीला धरून वास्तपुस्त करून मानपान सांभाळून करावयास हवे की नको? जा, पाठव त्यांना. त्यांनी क्षमा मागून शपथ घ्यावयास हवी की पुन्हा असे होऊ देणार नाही, तरच घरात पाय ठेवीन मी. हा, जातीयस ना ताई? सुभद्रा बहिणी, अजून का आतमध्ये येत नाहीयेत? काय आता पंचारती घेऊन ओवाळावे अशी अपेक्षा आहे की काय? नाही. सुभद्रा वहिनी म्हणतायत भाऊ साहेबांनी स्वतः माफी मागितल्याशिवाय त्या घरात येणार नाहीत. आम्ही क्षमा सुभद्रा वहिनींची, आणि ते सुद्धा माधवाच्या लग्नाचे निमंत्रण दिले नाही म्हणून? हट! अरे कालत्रही शक्य नाहीये ते. त्यास म्हणावे आल्या पावली परत गेला तरी आम्हास काही वाटणार नाही. भाऊसाहेब जरा हळू. अहो, एखादा वाकडा शब्द नेमका त्यांच्या कानी पडला तर अनर्थ व्हायचा. शेवटी तुमची ती वडील भाऊजाई विसरू नका. म्हणजे म्हणून काय झाले? काय वाटेल ते आम्ही खपून घेऊ की काय? आता आमची जर चूक झाली असती ना तर आम्ही लोटांगण घालावयास सुद्धा तयार आहोत. पण फुकाफुकी मानपान या घरामध्ये खपून घेतला जाणार नाही. साहेब, सांभाळ स्वतः. असू दे हो, असू दे. स्वतःला सांभाळ. बाई, माई, भाऊसाहेब माफी मागावयास नकार देत आहेत. बाई, आता काय करायचंय? वडीलधाऱ्यांचा मान राखावयासच हवा. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण अशाने काळ सोकावतो. आज तुम्हास मोकाट सोडले की उद्या रीती भातींना कोपऱ्यात ढकलाल नेऊन. ते काही नाही. गोविंदरावाने क्षमा मागितल्याशिवाय मी पाणी सुद्धा पिणार नाही. हो बाई,
माधवा, आता तूच काय ते बघ रे बाबा. आम्ही तर अगदी हात टेकलेत. आता तूच काहीतरी बोलून बघ. होय रमा, इकडे या. रावजी. हो दादा, या. काकू नमस्कार करतो. काकू, तुझ्या माधवास आशीर्वाद नाही देणार. नाही बघ, तुझी नवी सून पण आलेली आहे. आज हा माधव तुझ्या समोर जिवंत उभा आहे तो कोणामुळे हे त्यास चांगलेच ठाऊक आहे ना लक्षात सारे. पण तरीही विसरलास काकूस. पण काकू आशीर्वाद दिल्याशिवाय कशी राहील. आशीर्वाद आहेतच, पण म्हणून तुझ्या वडिलांनी क्षमा मागितल्याशिवाय मी घरात येईन तर ते शक्य नाही. अगो बाई, तुमचे नाक किती लाल झाले आहे. हं? रमा, माझी आई म्हणते एवढा राग प्रकृतीसाठी बरा नव्हे. राग हा गुळाबरोबर गिळून टाकावा, म्हणजे जीव शांत होतो. हे बघा, मी आणलाय तुमच्यासाठी गुळ. हे घ्या. मला असला अगोचरपणा खपत नाही. आणि वडीलधाऱ्यांसमोर नवऱ्याला अशी खेटून उभी राहतेस. लाज नाही वाटत. चल हो बाजूला नवऱ्यापासून. काकू. माधवा, तू नमस्कार करायला आलास म्हणून येते हो मी घरात. पण माझे तत्व कायम आहे. भाऊसाहेबांनी क्षमाही मागावयासच हवी. वडील भाऊजे म्हंटल मी, अशी सोडायची नाही त्यास. रावजी, चला आज जाऊया मागील दारानी. आणि जमल्यास तुझ्या या गोगलगाय बायकोला उचलून आण. नाही तर आत्ता निघायची आणि 3 दिवसांनी पोचायची परसदारी. हो, चला चला चला. चला. पांडू, बंब तापायला लाव. प्रवासाचे होता मी, स्नान व्हायचे. यांनी काय आमच्या नावाने आंघोळी केल्याच. अहो, मने नाही जिंकले तिने. तुमच्या सगळ्यांच्या वर भानामती केलीये. हा, एक दिवस ही पोर रानड्यांचे कुळ बुडवल्याशिवाय राहणार नाही. सुभद्रा वहिनी, पाणी तापेपर्यंत मी तुम्हा सर्वांच्या फराळाचे पाहते. हा, बसा तोपर्यंत. काही पाणी वगैरे विचारायची पद्धत. आल्यापासून पाणी सुद्धा विचारले नाही कुणी या घरात. दे. काय वहिनी, कसा काय झाला प्रवास? बरे आहात ना? मला काय धाड भरलीये. ठणठणीत हो चांगली. आणि राहायलाच हवे. नवरा परागंदा झाल्यापासून एकटी खांबासारखी उभी आहे. सगळे रीतीने करते. पण तुमचे रीत न सांभाळणारे भाऊसाहेब कुठे बसलेत तोंड लपून. या म्हणो बाहेर आणि क्षमा मागा थोरल्या भाऊजाईची. त्याशिवाय गप्प नाही हो बसायची मी. हा, माधवासाठी घरात तरी आले. आणि काय हो बाळंभटजी,
मी ऐकले माधवासाठी तुम्ही मुलगी पसंत केलीत म्हणून. हो हो, बोलाव तिला. नाही नको, बाहेर ओळख झालीये. बाळम भटजी, तुम्ही सगळेच जाणता आजपर्यंत माझे भाकीत कधी खोटे ठरलेले नाही. या मुलीस पाहिले आणि खऱ्या अर्थाने माधवाची काळजी वाटायला लागली हो मला. हो, काय म्हणताय तुम्ही सुभद्रा वहिनी? मोठी गुणाची पोर आहे ही, सगळ्यांचं मन जिंकलंय तिने. पण या वेळेला पारख चुकली तुमची बाळम भटजी. अहो, मने नाही जिंकले तिने, तुमच्या सगळ्यांच्या वर भानामती केलीये. हा, या सुभद्रेचे बोल आहेत, लक्षात ठेवा. एक दिवस ही पोर रानड्यांचे कुळ बुडवल्याशिवाय राहणार नाही. मी काय म्हणतो सुभद्रा वहिनी, काही बोलू नका. मी काय विचारते ना ते सांगा. कुठे आहेत, कुठे तुमचे भाऊसाहेब? बोलवा त्यांना बाहेर. काही मंडळी आली आहेत भेटाव्यास. त्यांच्या बरोबर कामात वेगळे आहेत. काम झालं आणि सवड मिळाली की येतीलच तुम्हाला भेटायला. आपण का परक्यात, घरचीच मंडळी. तीच तर शहानिशा करायला आलीये. आम्ही घरचे की परके? अगं बाई, विसरलेच. नमस्कार करते. हा, अखंड सौभाग्यवती भव. असला फुकाचा आशीर्वाद काय कामाचा? त्यापेक्षा तीर्थयात्रेच्या निमित्ताने आमच्या यांना शोधून काढले असते तर या आशीर्वादाचा उपयोग काहीतरी. नाही तर औक्षवंत हो एवढा आशीर्वाद दिला असतात ना तरी सुद्धा पुरले असते हो. वहिनी, विठू काकांचा कमी का शोध घेतला आपण, पण नाही यश आले. शेवटी हे सगळे नियतीचे खेळ असतात. आमच्याशीच बरी नियती असे वाकडे वागते. आम्ही सगळ्यांच्या सुखासाठी राबतो. आमच्या कुंकवानेही होता होईतो सगळ्या कुटुंबासाठी खस्ता खाल्ल्या. बाळम भटजी, माधवाची गोष्ट तर तुम्हाला ठाऊकच आहे. तरीही नियतीने असा तिढा घालून ठेवावा. पण मीही तीस पुरून उरले. जिथे असतील तिथे असोत, सुखी असोत म्हणजे झाले. आम्ही काय कष्टाला नेहमीच तयार. अरे रावजी, नुसते तोंडाकडे काय बघत बसलास? नमस्कार करायचा सांगाव्यास हवे काय तूस? जा बरे. कल्याणमस्तु. सगुणे, अनंताला आणि तुला अक्षत द्यायला हवी का पाया पडायला सांगण्यासाठी? जा. चिरंजीव हो. अखंड सौभाग्यवती भव. मी घरातील इतरांच्या पाया पडून येते. पुरे. बाळम भटजींच्या पाया पडलीस ना तेवढे पुरे. अगो नाही तर तू पौर्णिमेस पाया पडायला निघायचीस आणि अमावस्येपर्यंत संपायचे नाही. पुरे. चला, स्नान उरकून घ्या पटापटा. आणि सगुणे, स्वयंपाकाला मदत करायची. चला, हे घे. चला लवकर. चल रे. दुर्गा काय गरम आहे? दुर्गा त्या सुभद्रा काकू नेमक्या कोण आहेत? आणि आपल्या घरातले सगळे त्यांना इतके का घाबरतात? झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. भाऊसाहेब, नर्मदा, अगं शेतातले भाजीपाला काढून झाला की नाही? का पटापटा. असं काम करायला नको बाळंबजी. हा, अरे बाळंबजी, सुभद्रा वहिनी गेल्या का? आल्या पावली नाही, माधवचा नाद घेऊन आला. आम्हास वाटलेच होते. त्या कुठल्या जात आहेत हो, पण कांगावा बघा केवढा.
त्या आत आल्या, पण तुमच्यावरचा राग मात्र अजून कमी झालेला नाही. धरून ठेव म्हण, राग धरून बस, दमून जाशील एके दिवशी. पण काही झाले ना तरी आम्ही नागदुऱ्या काढायला जाणार नाही, लक्षात ठेवा. सुभद्रा वहिनी तसल्याच आणि आमचे बंधुराज विठोबाई तसलेच. तिरसट हो बाळंबाजी, एकूण काय मंडळी तिरसट, तिरपाकडी. साधी हवेची झुळूक आली तरी ह्यांचा पापड हा मोडलाच. आता आमचं हे बंधुराज विठोबा, त्यास आम्ही नोकरीस लावले, उत्तम पगाराची नोकरी. पण एके दिवशी काय झाले कोण असतो, त्या साहेबाचा राग आला म्हणून नोकरी सोडून आले आणि तीर्थाटनाच गेले. पर गेले ते गेले, पुन्हा आलेच नाही, नावच नाही पुन्हा येण्याचे. अरे पाठीमागे बायका आहेत, पोरे आहेत, काही विचार आहे की नाही? हे अशाने काही पुण्यपत्रात पडणार आहे? तिरपाकडीच माणसं हो, तिरपाकडीच. आता म्हणजे खरे म्हणजे बोलू नये, पण इतके दिवस विठोबा गेल्यापासून हे कुटुंब चालवते कोण? आम्हीच ना. पण त्याची जाणीव तरी कधी करून दिली का आम्ही? त्यास नाही, आदराने वागवतो. पण खोड बघा केवढी, अंगावा खोड बाई, अशी माणसे ना. असो, न बोललेले बरे. दुर्गाक्का, दुर्गाक्का, काय ग रमे? दुर्गाक्का, त्या सुभद्रा काकू नेमक्या कोण आहेत? आणि आपल्या घरातले सगळे त्यांना इतके का घाबरतात? अगो घाबरत नाहीत काही, त्यांना मान देतात. आपले विठू काका आहेत ना, ते आपल्या भाऊसाहेबांपेक्षा मोठे आणि त्यांचीही बायको, त्यामुळे त्यांचा मान मोठा. पण स्वतः त्यांना सांगत होते की मी आज तुमच्या समोर जिवंत उभा आहे. तो अगदी खरे आहे दादाचे. तुला सांगते रमा, मी 6 महिन्यांची होते आणि दादा 2.5 वर्षांचा होता. आई आम्हाला घेऊन निफाडहून कोल्हापुरास निघाली होती. रात्रीचा प्रवास होता. आईचा डोळा लागला होता. दादा बैलगाडीतून कधी खाली पडला ते कोणाला समजलेच नाही. अगो बाई, मग काय, दादाचे नशीब की विठू काका मागून घोड्यावरून येत होते. रात्रीच्या अंधारात दादाने अंदाजानेच घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला आणि विठू काका अशी हाक मारायला सुरुवात केली. मग काय, विठू काकांनी दादाला उचलले आणि आईजवळ आणून दिले. आईला जेव्हा हा सारा प्रकार समजला ना, तेव्हा तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. जर विठू काका मागावून येत नसते तर? हो ना, म्हणूनच आम्ही देवाचे कायम आभार मानतो की विठू काका होते म्हणूनच दादा वाचला. म्हणून सुभद्रा काकू कोणाला काहीही बोलल्या तरी आम्ही अजिबात मनाला लावून घेत नाही. समजले? झुले